नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. मागच्या काही कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका शब्दाची फार चर्चा झाली होती आणि तो शब्द म्हणजे भाकरी फिरविण्याचा. या भाकरी फिरविण्यावरून एवढी चर्चा झाली की भाकरी नाही, शेवटी तवाच फिरवावा लागला. बरं, या दरम्यानच्या काळामध्ये जे महानाट्य घडत होतं त्या महानाट्याच्या पलीकडे देखील काही अजून महानाट्य होती. आणि मग सगळीच कशी ही महानाट्यांची एक एक उकल आपल्या समोर होऊ लागली. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा हा चर्चेचा विषय ठरला. त्याच्या आधी पवारांनी भाकरी फिरवावी लागेल असं सांगितलं होतं. कदाचित पवारांचा भाकरी फिरविण्याचा हेतू हाच असावा. काय असेल ते असो, पण पवारांची भाकरी चर्चेत राहिली ती रडारडी, आसव, उपोषण, आम्ही सोडणारच नाही, आम्ही नाही जा, अशा या सगळ्या प्रकारातली. म्हणजे मला तर हा एकूण जो राजकीय तमाशा चालू होता त्या राजकीय तमाशावरून काही लावण्याच आठवत होत्या. म्हणजे एक लावणी आहे बघा, राया मी तुमच्याशी बोलायची नाही हो, शालूची घडी आज मोडायची नाही हो. कशी फणकार्यात खोट्या लटक्या रागानं ती लावणी म्हटली जाते ती मला आठवत होती. अशा अनेक लटक्या रागांच्या लावण्या आहेत. काही नाट्यगीतं पण आहेत, नाट्यपदं पण आहेत. नाही मी बोलत आता नाथा, नाही मी बोलत आता, असंही जरासं लाडीक रागाचं काही स्वरूप तिथे दिसत होतं. आणि दादा एतू गप म्हणून एकमेकांना गप्प करण्याचे प्रकार चालू होते. बरं, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये घडलेल्या या रडारडीच्या नाट्यानंतर एक मोठं नाट्य घडलं रडारडीचं, आणि ते म्हणजे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला म्हणून रडल्या. केवढं हे अद्वैत. म्हणजे आपल्या पक्षाच्या माणसाचं पद गेलंय त्याचं दुःख नाही, दुसऱ्यानं राजीनामा दिलाय त्याचं दुःख केवढं. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या वरती कुणी काही बोललं, त्यांना पद सोडावं लागलं, तर या महाप्रबोधन यात्रा करत निघालेल्या आहेत. आणि शरद पवारांच्या पेक्षा सुद्धा महारुदन यात्रा करत निघालेल्या आहेत. म्हणजे इकडे महाप्रबोधन आणि इकडे महारुदन अशा स्वरूपाच्या यात्रा निघालेल्या आहेत. मला यातही एक गोष्ट दिसती आहे, आणि ती गोष्ट कोणती आहे? जसं भाकरी फिरवण्यावरचे 3 प्रश्न आहेत बघा, बिरबलाला विचारले गेलेले. घोडा का अडला, पान का सडलं, भाकरी का करपली? याचं एकच उत्तर आहे, न फिरवल्यामुळे. तसं सुषमा अंधारे का रडल्या, दादा म्हणजे अजित दादा का बोलले, आणि शरद पवार गप्प का बसले? काहीच बोलले नाहीत. म्हणजे सुषमा अंधारे रडल्या याचं मला खूप वाईट वाटलं. त्यांच्या भावना कशा आहेत, त्या जसं मागे एकदा म्हणाले होते मोठी जिगरबाज पोरगी आहे ती, हे सगळं काहीच बोलले नाहीत. मग साहेब गप्प का बसले, दादा फटकन का बोलले, आणि सुषमा अंधारे का रडल्या? या प्रश्नाचं, 3ही प्रश्नाचं एकच उत्तर जर हवं असेल तर त्याचं उत्तर येईल लोचा झाल्यामुळे. जसं लोचा झाला रे हे नाटक आहे ना, तसं याचं एकमेव उत्तर आहे लोचा झाल्यामुळे. आता हा नेमका लोचा काय आहे तो आपल्याला समजून घ्यावा लागणार आहे. सुषमा अंधारेंनी आपल्या भाषणात रडत पवारांच्या राजीनाम्याविषयी आपल्या मनातील भावनांना अश्रूंच्या द्वारे वाट मोकळी करून दिली. मी व्हिडिओ दाखवत नाहीये, चिंता करू नका, अजिबात व्हिडिओ दाखवत नाहीये सुषमा अंधारेंचा. ही वाट का मोकळी करून दिली? खरं तर हा सगळा प्रसंग अजित पवारांच्या वरती मीडियाने घातला, तो अजित पवारांच्या वरती होता का? मोठा प्रश्न आहे. सुषमा अंधारे रडल्या याचं कारण असं आहे, सुषमा अंधारेंच्या पित्याचं गाव परळी, आणि या परळीत आपण वृद्धाश्रम काढावा अशी सुषमा अंधारेंची इच्छा. त्यासाठी त्यांनी गंगाखेड रोडवर एक प्लॉट घेऊन ठेवला होता. ज्या प्लॉटला तिथे वृद्धाश्रम बांधायचं याचा विचार त्यांच्या मनात चालू होता. पण
परळीतला हा प्लॉट परळीतल्या DM साहेबांच्या एका निकटवर्तीयाच्या मनात भरला आणि त्याला हा प्लॉट हवा होता. आता हा प्लॉट आपल्याला हवा असेल तर वृद्धाश्रम झालं नाही पाहिजे याची व्यवस्था करावी लागणार होती आणि त्यांनी त्यासाठीची व्यवस्था करायला सुरुवात केली. सुषमा अंधारे प्लॉट सोडायला तयार नव्हत्या आणि मग सुरू झाली वादावादी. या वादावादीचं रूपांतर गुन्हे दाखल करण्यापर्यंत गेलं. म्हणजे अगदी सुषमा अंधारेंच्यावरती प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा देखील दाखल झाला. आता ज्यांनी गुन्हा दाखल केलाय हे DM साहेबाच्या जवळचे, DM नाम तो जानते होंगे आप, या DM साहेबांच्या जवळचे. प्रकरण इतकं हातघाईवर गेलं की सुषमा अंधारेंना वाटू लागलं, आमचा दावा नाही आहे, सुषमा अंधारेंना वाटू लागलं की आता आपल्या जीवाला धोका आहे, आपलं काहीही बरं वाईट होऊ शकतं. त्या काळात सुषमा अंधारे आपल्या गणराज्य संघासहित राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या आश्रयाला होत्या. आता DM साहेब ऐकतात ते अजित पवार साहेबांचं. अजित पवारांना सांगितलं तर DM ऐकतील असं सुषमा ताईंना वाटलं. म्हणून सुषमा अंधारे अजित पवारांच्याकडे गेल्या आणि त्यांनी अजित पवारांना साकडं घातलं. अजित पवारांनी या खाजगी प्रकरणात, व्यक्तिगत प्रकरणात, प्रॉपर्टीच्या प्रकरणात लक्ष घालण्यास नकार दिला आणि सुषमा अंधारेंच्या जीवाचा धोका वाढला. आपल्याच पक्षात ज्यांच्यासाठी आपण फिरतो आहोत त्यांच्या बाजूनी काहीच होत नाही, आपला जीव वाचवायला कोणी येत नाही, ही जाणीवच सुषमा अंधारेंना अस्वस्थ करत होती. त्या पवार साहेबांना पित्या समान मानत होत्या, पण हेच पिता सुषमा अंधारेंनी इंट्रोड्यूस केलेल्या माणसांना आमदार करत होते. जसे अमोल मिटकरी, जसे ते गायक शिंदे. पण आमदारांच्या यादीत सुषमा अंधारेंचा नंबर लागत नव्हता. पवारांचे पुतणे दादा सुषमा अंधारेंना जवळ करायलाही तयार नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक गट प्रस्थापित राजकारण्यांचा सुषमा अंधारेंच्या जवळ जायला तयार नव्हता. पण सुषमा अंधारेंना पवार साहेबांच्या कृपेनं आमदार व्हायचं होतं. इकडे स्थानिकचे नेते सुद्धा विरोधात गेले होते आणि अंधारेंचा लोचा झाला होता. राष्ट्रवादीत सहभागी होऊन त्या बसल्या तर होत्या, पण राष्ट्रवादीत त्यांना स्थानापन्न न होण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत होता. साहेब, मी तुमच्या प्रती सगळ्या निष्ठा दाखवल्या, पण लोचा असा झाला की मला कोणी स्वीकारलं नाही. हीच खंत सुषमा अंधारेंच्या मनामध्ये होती आणि म्हणूनच त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला, लोचा झाला. अंधारेंना जे मिळवायचं होतं ते मिळवता आलं नाही. एवढे कष्ट वाया गेले. उद्धव ठाकरेंना शिव्या दिल्या ते वाया गेलं, भाजपला शिव्या दिल्या ते वाया गेलं, कारण सुषमा अंधारेंच्या पदरी काहीच पडलं नव्हतं. उलट त्यांच्या जीवाचा धोका अजूनच वाढला होता. याचं कारण सुद्धा होतं, सुषमा अंधारेने याआधी शरद पवारांना देखील शिव्या घातलेल्या होत्या. आता पुढे दादा का चिडले, लोचा झाला तिकडे. दादा का चिडले, दादा चिडले याचं कारण असं आहे, अजित पवारांना धनंजय मुंडे जवळचे आहेत. आता धनंजय मुंडेंच्याच विरोधात कोणी तक्रार घेऊन येणार असेल तर त्यासाठी धनंजय मुंडेंना झापायचं, त्यांना पक्षातून दूर करायचं, याला काय अर्थ आहे? दादा म्हणजे कसं आहे, दादा प्रॅक्टिकल राजकारणी आहेत. दादांना कळतं काय असलं पाहिजे याचं. आता ज्या महिलेला 1000 मोजून मतं मिळत नाहीत, 1000च्या खालीच मतं विधानसभेला, आणि ज्या आपल्या नेत्यानं विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला आहे त्याला नाराज करायचं आणि या बाईंना पुढे करायचं, पुढे आमदारकीच्या शर्यतीत आणायचं. बरं, या त्याच आहेत ज्यांनी आधी आपल्यालाही शिव्या दिलेल्या आहेत. आठवतंय? राजा शरद पवार, मग पुढचा राजा अजित पवार, मग त्यानंतर सुप्रिया पवार. हे सुषमा अंधारेंचं भाषण होतं बघा. हे तुम्हाला आठवत असेल तर, आठवत नाही आहे दाखवू म्हणताय, बघा. सर्वांच्या घरात बघा
राजा यशवंतराव चव्हाण, मग दत्तक राजा शरद पवार, मग राजा राजेंद्र पवार, मग राणी सुनंदा पवार, मग सुनेत्रा पवार, मग अजित पवार, आता अजित पवारांचा पोरगाही येतोय पार्थ पवार, मग सुप्रिया सुळे, मग विळे, मग खिळे, मग पाळे मुळे, घ्या खरडून घ्या. आता हे असं राजा 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 बोलल्यावरती अजित पवारांच्या मनात बसेल, मस्तकात बसेलच की. अजित पवारांच्या मनात भरल्यावर अजित पवार मालामाल करतात, मस्तकात बसलं की वाटोळं करतात. अजित पवारांच्या मस्तकात बसलं असेलच की. अजित पवारांचे संबंध धनंजय मुंडेंच्या सोबत आहेत आणि अजित पवार जी काही कृती करतायत त्यात धनंजय मुंडे सहभागी आहेत, हा मेसेज स्पष्टपणे जगाच्या समोर जात होता आणि अजित पवारांचा लोचा होत होता. मग अजित पवारांनी या विषयात सुषमा अंधारेंना झापून टाकलं. काय झापलं? कोण? त्यांचा आमदार, विरोधी पक्षनेता कोण आहे? कशाला दादांच्या तोंडून ऐकायला जरा बरं वाटतं ना. ऐका. सुषमा अंधारे कुठल्या पक्षात आहेत? हा, शिवसेना ठाकरे गटात. विरोधी पक्षाचे नेते विधान परिषदेचे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे अंबादास दानवे आहेत ना. मग तिथं पवार साहेबांच्या समोर रडण्याच्या पेक्षा, तिथं भावनिक होण्याच्या पेक्षा, ते ज्या पक्षाचं काम बघतायत, ज्या पक्षाच्या करता बाबारे काकारे मामारे करतायत आणि सभा घेतायत, त्यांनी एवढा अजित पवारचा उल्लेख करण्याच्या पेक्षा ते ज्या पक्षात त्या पक्षाच्या विरोधी पक्षाच्या नेत्याला सांगायला पाहिजे. विधानसभेच्या विरोधी पक्षाच्या नेत्याला जेवढा अधिकार आहे तेवढाच विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्याला आहे. त्यांना सांगा आपल्या मार्फत की तिथं रडण्यापेक्षा तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्याकडे रडला असता आणि अंबादास दानवेंना तो मुद्दा उपस्थित करायला सांगितला असता तर जास्त योग्य ठरलं असतं. झालं. आता प्रश्न येतो शरद पवारांचा. शरद पवार का नाही बोलले काहीच? म्हणजे सुषमाना मला बरं वाटलं, माझ्या भावना अशा वाटल्या. शरद पवारांनी असं काहीच न बोलण्याचं कारण काय होतं? इथेही लोचा झाला होता. लोचा काय होता? आता सुषमा अंधारेंना चांगलं म्हणू तर अजित पवार नाराज, धनंजय मुंडे नाराज. म्हणजे कसं बसं राजीनाम्याचं नाट्य करून जे काही व्यवस्थित करायचा प्रयत्न केला होता त्याला लागला असता तडा. बरं, सुषमा अंधारेला काही वाकडं बोलू, बाई एवढं करायची गरज नाही, काही हे करू, तर तिकडे पुन्हा अजून वेगळीच लोचा झाला असता. म्हणजे शिवसेनेच्या उपनेत्याला पवारांनी फटकारले, हे असलं काही वेळ ऐकायला आलं असतं. त्याच्यापेक्षा नवीन एक लोचा व्हायला नको म्हणून शरद पवारांनी गप्प बसण्याचा निर्णय घेतला. शरद पवार वेळीच गप्प बसतात, हीच पवारांच्या राजकारणाची खासियत आहे. आता या सगळ्या नाट्याचा लोचा झाला रे एवढं एका वाक्यात उत्तर द्यावं लागेल. तुम्हालाही पटलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.